समचरण सरोजनं सान्द्रनीलाम्बुदां जगन्नीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवाग्नमहेश्वरोऽहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतकालभाधिपोतम् वन्दे महापुरुषं पुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। श्री एकनाथी भागवत अध्याय 29 आणि श्लोक क्रमांक 11 ओवी क्रमांक 258। अध्याय 29 आणि श्लोक क्रमांक 11 श्लोक क्रमांक 11 आणि ओवी क्रमांक 258। मागे हां पृथक् सत्रेण वा मह्यं पर्वयात्रा महोत्सवान् कारयेत् महाराज विभूतिः वार्षिकी यात्रा पर्व पूजा भावे अर्पावी अघोषा छत्र चामरादि ओजा गरुडजांकित चैतन्य ऐश्या महाराज विभूति देवाश्री अर्पाया श्रद्धा स्थिति भजना लागे अहोरात्रि उल्लास स्थिति अनिवार अश्वगजादि आरोहण शेष शयन गरुडासन महामहोत्सव नरयान रथोत्सव जान करा टाळ ढोल निशान भेरी शंख मृदंग मंगल तुरी नादन समाये अंबरी जय जयकारी गरजावे तेथ गीत नृत्य पाळे कीर्तन करावे वाडे कोडे हुंबरी आखै मागडे देवा पुढे करावे तोंड करुणी वाकुडे वाकुली धावावी देवाकडे वर्णावे देवाचे पवाडे रंगा पुढे गरजत गोपाळ काल्याचा विन्यास रास क्रीडेचा उल्हास गोपाळ वेशाचा विलास मनोहर वेश दावावा दावावी मालकड्यांची परी जोंबी घ्यावी नाना कुसरी दंडी मुडपी उरी श्री परस्परी आणत मल्ल विद्येच्या आसुडी
खडक हानोनिया गाडी माळवर्धना परवळी रंगी गुढी उगवाली कोलया नीड उन्वंत त्याचे उपटुनी गजदंत गोपाळ वेशे डुल्लत रंगात मिरवावे वाणावी देवाची वाढीव करावी देवाची भाटीव आईचे दावोळी हाव भाव महामहोत्सव करावा असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावे सकल उत्सव ना तरी मिळून या सर्व महामहोत्सव करावे ऐशिया अनन्य आवडी भजन करिता चढोवडी माझ्या भक्तीची लागली गोडी जोडिले जोडी हरी प्रेम सदैव भक्ती करिता जाण ते नेहमी भक्ताशी तुष्टमान माझे अंतरंग भजन भक्ता आपण स्वये आहे अंतरंग भक्ती मनसी कोण ते भक्तीचे निदर्शन उद्धवा प्रती श्री कृष्ण स्वमुखे आपण सांगत मामेव सर्वभूतेषु बहिरंतर पावृतम् ईशेवामनिचामानं यथा खमलाशयः भावे करिता माझी भक्ती शुद्ध होय चित्तवृत्ती तेने आत्मदृष्टीची स्थिती गुरुकृपा पावती मद्भक्त पाहता निजात्मदृष्टीवरी मीची सर्व भूतांचा अंतरी अंतरीचा हा निर्धार धरी तो भूताबाहेरी मदती देखे जो परावराधी अनंत तो मी भूता सबाय भगवंत मी तोची होय माझा भक्त मिळोनी मलात मद्रुभे जैस जैशी माझी व्याप्ती तैस तैशी भक्तांची स्थिती जे जे देखे भूत व्यक्ती तेत सबाय प्रतीती मद्रुभे जेवी घटा माझी घटाकाश तेची घटा सबाय महदाकाश देवी भूता सबाय मी चिद्विलास माझा रहिवास निज रूपे निश्चयेची निज प्रतीती भगवत भाव सर्वाभूती तेची भक्तांची भजती स्थिती यथा निगुती हरि सांगे इति सर्वाणि भूतानि मद्भावेन महाद्युते सदाजन्मन्यमानो ज्ञानं केवलमाश्रितः उद्धवा तुझे भाग्यामुप तो ज्ञाननिधी कैवल्यदीप सर्वभूती माझे रूप चित्स्वरूप सबाय या पर्यात सर्वभूती माझ्या स्वरूपाची अनुश्रुती लक्षोनी जो करी भक्ती नाना व्यक्ती समभावे भिन्न देखता ज्ञान भिन्न स्थिती भिन्न कर्म जगत एकता ही विषम मद्भक्ता सम मद्भावो भूते देखता ही भिन्न भिन्नत्वादयेचाचे ज्ञान मद्भावे भजे समान त्यासी सुप्रसन्न भक्ती माझी ज्याची प्रसन्न माझी भक्ती त्याचा अनाधारक मी श्रीपती जो भगवत भावे सर्वभूती सुनिश्चिते उपासक तुझी वेदाज्ञा तव प्रमाण अतिशय पूज्य ब्राह्मण उपेक्षावे असुरजन चांडाळ जानाति निंद्य कर्मभ्रष्ट जे लोक त्यांचे पाहू नये मुख हे वेद मर्यादा एकत्वाची निष्ठंकने मिली त्यास सर्वभूती समान केली घडे भगवत भजन ऐसा विकल्प धरिल मन तरी ऐक महिमान भक्तीचे तव अंधारासी सबळ राती तवची प्रतिष्ठा दीपस्थिती तेथे उगवल्या गवस्ती दीपाची दीप्ती असताची नाही तैवी चवचवली दृढा ज्ञान तवची बळी वेदाज्ञा प्रमाण
ज्यासी माझे अभेद भजन त्यासी वेदापण स्वये वंदे वेद बापुडा तो किती ज्यासी माझी अभेद भक्ती त्यासी मी वंदी श्रीपती सदा वशवर्ती तयाचा अभेद भक्ती जेतपुरी मी नाटी काढू त्याचे घरी त्याचा संसार माझे श्री योगक्षेम करीनी त्याचा अभेद भक्तीचे महिमान तिच्या पाया लागे आत्मज्ञान केतवन्य निंद समसमान विषमी जान विकारेना ब्राह्मणे पुलकसे स्पेले ब्रह्मणे के स्फुलिंगके आक्रूरे क्रूरके चैव समदृक्पंडितो मतः ज्याचे वंदिता पदरजदान पवित्र होई जे आपण ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण ज्यांचा हृदय चरण हरिवाहे ऐसे अतिवंद्य जे ब्राह्मण आणि चांडाळा माझी निंद्यहीन तो पुलक सद्विज्वरा समान हरिरूपे जान भक्त रेखे सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान एक पूज्य एक हीन एको जाता मूल समान वंद्य निंद्य जान आत्मत्वितैसे पुलकसानी ब्राह्मण जाती भेदे विषमपन आत्मदृष्टी पाराजान दोघे समान चित्रूपे जो बळेची ब्रह्मस्व चोरी जो ब्राह्मणा अति उपकारी दोघे निजात्म निर्धारी सद्रूपे करी समसाम्य भक्ता जीवी डावा उजवा दोन्ही हात एक नरकी एक पुण्यार्थ हा कर्मा कर्म विपरीतार्थ समान निश्चित ज्याचे त्यासी एवी सर्वस्वे ब्राह्मणांचा दाता का जो ब्राह्मणांचा अर्थ हरिता दोहीशी कर्माची विषमता निजात्मता समान सूर्य आणि खद्योत तेज विशेषे भेद भासत निजात्मतेजे पाहता तेज समसाम्य होत दोषी दावाग्नी आणि दिवा भेद भासे तेज वैभवा निज तेजे समान भावा तेवी तेज प्रभावात्मत्वे समान कर्पूराग्नी स्वज्वळ कुंडी करी राई संगे तो तडफडी देवी सत्वतम परवडी शांती आणि गाडी क्रोधावस्था एक सत्ववृत्ती अति शांत का जो क्रूर तामस क्रोधयुक्त गुण वैषम्ये भेद भासत आत्मत्वे निश्चित समसाम्य भक्ता एक आपत्काळी सर्वसत्ता होय एकाचा प्राण रक्षिता एक प्राणदात्याच्या घाता प्रवर्ते क्रूरता कृतघ्नसो हे पुण्य पाप विषमता दान ऐसे ही ठाई भक्त सज्ञान वस्तु देखती समसमान उभयता जान निजात्मबोधे वृक्षासी जो प्रतिपाळी का जो घाव घाली मुळी दोघाही समान पुष्पी फळी देवी आत्मवेळी घातका घाती द्विजाचे सोळे धोत्र मध्यपियाचे मलिन वस्त्र सूत्र सृष्टी समान सूत्र मशक सृष्टी करात्मत्वे तैसे मशकाने सृष्टी करता भजनी समान मधक्ता एक भक्तीची अवस्था पाव सर्वदा निघो न शके जे तो निर्भव पाहि पावो तेथेची देखती भगवत भाव तेव्हा पावतोचे उपावो मद भक्ता पाहो मद भजनी ईश्वरानी पाषाण भजनी मद भक्ता समान हे भक्तीचे मुख्य लक्षण चौथी भक्ती जाण या नाव स्वकर्म धर्म वर्णाचरण करिता ही निज व्यवहार ज्यासी सर्वभूती मदाकार तो भक्त साचार प्रिय माझा ज्यासी सर्वभूती भूती समान तोची भक्ती तेची ज्ञान तेची स्वानंद समाधान सत्य सज्ञान माहिती असो सज्ञानाची कथा
ज्याशी सर्व भूती समता तो मजही मानला तत्वता मोक्षही सर्वथा वंदित्या ते सर्वा भूती आत्मा राम ऐसे कळले जा निश्चिम तेची भक्ती उत्तमोत्तम ज्ञानी परम मधुरे योग याग ज्ञान ध्यान सकळ साधना माझी जाण सुख वेची साधन तेची निरूपण हरी सांगे नरेश्वभीष्णं मद्भावं पुंसो भावयतो चिरात् स्पर्धासूया तिरस्कारः साहंकारा विरन्ति लोश्रुतेय सदाचारोत्तम आचरति स्वभावे अधम कामनाचारे अकर्म येथे सद्भावे समदेखे जो वस्तु चराचरी भगवंताओ देखणे हा शुद्ध स्वभाव तरी नराचाच ठाई देव साक्षी पाहो कृष्ण का सांगे मनुष्याच्या ठाई जाण प्रकट दिसती दोष गुण हेत साक्षी ते आपण ब्रह्म परिपूर्ण पाहावे 84 लक्ष योनी अपार त्यात 83 लक्ष 99 सहस्त्र 999 योनी साचार मुक्त निरंतर गुण दोषार्थी परी मनुष्य योनीच्या ठाई दोष न देखे जो पाही तोची देही वेही अन्यथा नाही अर्थी मनुष्य देही ब्रह्म भाव देखे तो सभाग्य पाहावो प्रभु मुक्तीचा तो चिराव जगी निसंदेह तो एक सर्व भूती भगवत भजन ऐसे ज्याची अखंड साधन त्या नराचा देहाभिमान क्षणार्धे जाण सोय जाये जाता देहीचा अहंकार निघे सकुटुंब सपरिवार स्पर्धा सुया तिरस्कार येणेसी सत्वर समूळ निघे देही ममता तोची अभिमान आपल्या ज्ञानेशी समान त्याचे निर्भत्सरेचे ज्ञान स्पर्धा जाण या नाव आपणा गुणी अधिक ज्ञान ऐसे जाणून आपण त्याचे गुणी दोषारोपण करणे ते जाणासूया भाविक जे साधक जन त्यांचे छळून साठी साधन धिक्कारोनी निर्भत्सी पूर्ण तिरस्कार जाणया नाव इत्यादी दोष समुदाव येऊनी पळे अहंभाव सर्वा भूती भगवत भाव देखताच पहावो तत्काळ सर्व भूती समत्वे भजता हेची श्रेष्ठ साधन तत्वता येणे पूर्ण ब्रह्म लाभे आता हे साधे अवस्था नरदेही सांडावे ममतेचे काज सांडावे योग्यतेचे भोज सांडावी लौकिकाची लाज ब्रह्म सायुज्य तैलाभे सांडावी देह गर्वता सांडावी सन्मान अहंता सांडावी श्रेष्ठत्व पूज्यता ब्रह्म सायुज्यता तैलाभे तत्काळ होई जे ब्रह्म पूर्ण या प्राप्तीचे सुगम साधन कोणाही न करवे जाण लोकेशना दारुण जनासी सांडावा वर्णाभिमान सोये सांडोळी जाणपण आळू रेणू से लोटांगण घालिता पूर्ण ब्रह्म प्राप्ती तो साठी लोकेशनीची लाज त्याचे तत्काळ होय काज तेचे विकीचे विजोजल सोयाधोक्षज सांगत विसृज्य स्मयमान स्वान दृशं प्रीडांच दैहिकीं प्रणवे दंडवद्भूमा वाश्वचांडाल गोखरं सुरदा देखता लोटांगण घालता सतील संपूर्ण या लागी विदेशी आपण घालावे लोटांगण गोखर श्वाना ऐशी लौकिकाची लाज धरिता सिद्धी न पवे काज लोटांगणाचे निज भोज नाचावे निर्लज्ज सुरदापाशी सासू सासरा जावई
इष्ट मित्र व्याही भाई ज्यासी देखताचे पायी विरजे देही लाजोली त्यासी देखता आपण लाज सांडोनी आजान चांडाळादी हीन जन गोखर श्वान वंदावी तेही ऐसे गा वंदन दंडाचे परी आपण सर्व भूता लोटांगण भगवत भावे जान घालावे तेत ब्रह्मवे ब्राह्मण का अंत्यजाती हीन जन यांच्या ठाई लोटांगण सारिखे जाण सद्भावे गाय गाढव सुकर श्वान यांच्याही ठाई आपण दंडवत लोटांगण सद्भावे संपूर्ण घालावे साधाव्या निज कार्य पूर्ण लोकलाज सांडावी खणून माशी मुंगी मुरकुट जाण त्यासी लोटांगण दंड प्राय भावे वंदिता गोखर रज प्रकटे भगवत भजन तेज तेजुनी स्वजनांची लाज वंदी निज भोज लोटांगणेसी त्यजोनी संदेह विषमता लोक लज्जे हनुनी लाता भगवत बुद्धी सर्व भूता घालावे तत्वता लोटांगण अनसी ऐसे साधन कोठवरी करावे आपण तेची मर्यादा निरूपण स्वये श्री कृष्ण सांगत यावत् सर्वेषु भूतेषु मद्भावोपजायते आवदेवं वासित वाङ्मनकाय वृत्तिभिः आपुला देह घालुनी पुढे जे जे भूत दृष्टी आतुडे तेत भगवत भावे ठसा पडे वाडे गोडे निश्चित दृष्टी पाहता जे जे भासे दृष्टी नातुडता जे जे दिसे ते त्यासी अनायासे भासिया पैसे चिद्रूप मनाचे कल्पने जे जे आले का कल्पनातीत जे जे गेले ते ते जासी अनुभवाले स्वरूपा फुले मद्रूपत्वे कायिक कर्माचार वैदिक लौकिक व्यापार ते जासी दिसते मदाकार चराचर मद्रूपे जागृती स्वप्न सुषुप्तीसी देखिजे भोगिजे जा सुखासी ते ते मद्रूप जासी निश्चयसी ठसावे स्वाभाविक जे व्यापार जेही निपजती आभार ज्यासी मद्रूपे साचार निश्चय निर्धार ढळेना ऐसी न जोडता अवस्था सर्व भूती भगवत भावता गजावेगा तत्वता निज स्वार्था लागुनी हे सांगुनी भजनावस्था नाना साधनी प्रयास करिता माझ्या अनुभवाचे वार्ता नचळे हाता कल्पांती ऐसे जाणूनिया आपण सर्व भूती भगवत भजन करावे निश्चय सिलान हे आज्ञा संपूर्ण पै माझी सांडोनिया युक्तीची उत्पत्ती दरिता भगवत भाव सर्व भूती येण्याची माझी सुगम प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा माझे प्राप्तीचे सुगम साधन उद्धवा त्वा कुशले जाण तरी सर्व भूती भगवत भजन तदर्थ जाण सांगितले हा ब्रह्म प्राप्तीचा उपाय पूर्ण माझे शिवारीचे निज गुण सुगम प्राप्ती लागे जाण उत्तम साधन सांगितले येणे सुगम ज्ञान स्थिती येणे सुगम माझी भक्ती येणे सुगम माझी प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा सर्व भूती ब्रह्मस्थिती ज्याची निश्चय झाली प्राप्ती त्याची उपरमे भजन वृत्ती तेची श्रीपती सांगत सर्व ब्रह्मात्मकं तस्य विद्यया मनीषया परिपश्यन्नुपरमेत सर्वतो मुक्त संशयः काया वाचाली चित्ते सर्व भूती भजने माते त्यासी भगवत रूप सर्व भूते सुनिश्चिते ठसावती तेव्हा मी एक येथे भगवत रूप पाय सर्व भूते हे वृत्ती हारते तेथे देखे सबोते परब्रह्म परब्रह्म देखते वृत्ती
तेही विरे ब्रह्मातौती जेवी भृतकनिका धृती होय सुनिश्चित भूतरूप तेव्हा ब्रह्माची परिपूर्ण हेही स्फूर्ती नुरे नाना गिळून यामी तू पण ब्रह्मी ब्रह्मपण हेतुक येथे हेतु मातु दृष्टांतो विदेशी शास्त्रातु हर कला देव भक्तु अखंड वस्तु अद्वयत्वे येद्या दोराचे सापपण दोर दोर रूपे परिपूर्ण ओका भासताई सापपण दोरी दोरपण सुट देवी प्रपंच सकारण गेल्या ब्रह्मची परिपूर्ण का दिसताही प्रपंचाचे भान ब्रह्मी ब्रह्मपणानुचित याची सर्व भूती करिता माझी भगवत भक्ती एवढी साधकाची प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा तत्काळ पावावया ब्रह्मपूर्ण सांडून या दोष गुण सर्व भूती भगवत भजन हेची साधन मुख्यत्वे याही साधना करते आणि साधन नाही सरते हेचे परम साधन येते मजही निश्चिते मानले अयं हि सर्व कल्पना सदीची नो मतो मद्भाव सर्व भूतेषु मनोवाक्काय वृत्तिभिः सर्व भूती भगवत दृष्टी हेची भांडवल माझे घाटी येणे भांडवले कल्पकोटी करोनी सृष्टी मी करता मलपाता निजात्मपुष्टी सर्व भूती भगवत दृष्टी हेची भक्ती माझी गोमटी ब्रह्मांड कोटी तारक हेची भक्ती म्या कल्पादी सर्व भूती भगवत बुद्धी नाभी कमळी त्रिशुद्धी ब्रह्माया विधी उपदेशिला व्रततप करिता दान योग याग करिता ध्यान वेद शास्त्रार्थे साधिता ज्ञान माझ्या भक्ती समान देणवली नाना साधनांच्या कोटी साधकी साधिता आटाटी माझ्या प्रेमाची नातुळे गोठी भक्त भेटे वाचुनी माझ्या भक्तांची संगती साधका लाभे माझी भक्ती अभेद भजने माझी प्राप्ती ध्यानमनी भावोद्धवा सर्व भूती भगवत भजना करीते ऐकपा लक्षणा विषम भूते देखता दान मणिभाव परिपूर्ण ब्रह्मंदे दुष्ट दुरात्मा अनोळख नष्ट चांडाळ अनामिक तेथही ब्रह्म भाव चोकरे मानसी कलिज भजन भूती भगवंत परिपूर्ण ऐसे जाणून आपण भूतासी लागे दारुण ते कठीण वचन बोलेना तेथे जाताही निज प्राण भूतांचे न बोले दोष गुण या नाव गावाची भजन उद्धवाचा निश्चित येणे भूतासी होय उपकार तेथे करी देह व्यापार स्वय सावनिया अपकार जो अपकार्या करे उपकार ऐसा ज्याचा शरीर व्यापार ते भजन साचार कायिक या परी काया वाचा मनी सर्व भूती भगवत भजन हेची मुख्यत्वे श्रेष्ठ साधन भक्त सज्ञान जाणती ब्रह्म प्राप्तीचे परम कारण हेची एक सुगम साधन मजही निश्चय मानले जाण देवकीची आन उद्धवा हा भजन धर्मादी शुद्ध येथे विघ्नांचा संबंध अल्पही निघो न शके बाध तेची विशद हरी सांगे क्रमेधो न ह्यंगोपक्रमे घोषो धर्मस्योद्ध्वान्वपि मया व्यवसित सम्यक् निर्गुणत्वास्नाशिषः अनेक धर्म नाना शास्त्रार्थी मनवादी मुखे बोलिने बहुती परी सर्वभूती भगवत भक्ती सर्वार्थी साधका
ये भक्तीचे हेची श्रेष्ठपण हिचे पूर्वारंभी जाण साधका पाशी अल्पही विघ्न बाधकपण धरू न शके ये भक्तीचे निज लक्षण पूर्वारंभी निर्गुण हे तरी घाव्या विघ्न दाटुके पण धरीना जेवी गरुडाचे झडपे तळी होती सर्पाच्या चिरफाडी देवी भक्ती जवळी विघ्नाची होळी सोय होय माझी नामा पुढे विघ्न राहू न शके बापुढे ते माझी भक्ती कडे कोण ते तोंडे येईल या परी भक्ती सदर उद्धवा तुझे भाग्य थोर म्या फोडून निज जिव्हार साराचे सार सांगितले निष्काम जे माझी भक्ती तेत विघ्नांची न पडे गुंती परब्रह्माची ब्रह्मस्थिती सुलभत्वे प्राप्ती साधका हेतुक कर्माचरण तेही करी जो कृष्णार्पण ते उत्तम माझी भक्ती जानतेची निरूपण हरी सांगे यो यो मयि परे धर्मः कल्प्य निष्फलाय चेत् तदायासो निरर्थस्य गयादेव सत्तमः व्यवहारार्थ जो प्रयास केला तो न फळता व्यर्थ गेला तोही जय परब्रह्मी अर्पिला तै मद्भजनी लागला सद्भावे श्रीमंदिराचा महासन तेथ खेळ खेळला जो आपण तोही केल्या कृष्णार्पण तेही भक्ती जाण मजारपे चोरा भेटेल पतावली विधाना तुडे जा लागुनी देवी व्यर्थ कर्मही मदर्पणी करिता मद्भजनी महालाभ नासले ते सांडिता क्षिती तेही लागे माझे भक्ती जरी ब्रह्मार्पण चित्ती साधक निश्चिती दृढमानी कडू भोपळ्याची गिरी उपेगा नैश्वान सुकरी ते उल्हासे कृष्णार्पण करी तेही निर्धारी ब्रह्मी अर्पे ये हरपले न दिसे जे सहजे उडे काळवशे तेही लावल्या मधुदेशे होया नायासे मदर्पण सकळ सारांचे सार गुण कर्म मात्र कृष्णार्पण साक्षेपे करावे आपण सद्बुद्धी संपूर्ण या नाव ईशा बुद्धिमतां बुद्धिर मनीषा च मनीषिणा यत् सत्यममृते नेह मर्ते नाप्नोति मामृतम् अंतरी विषयांची आसक्ती वरी वरी ब्रह्मार्पणमती ते ठकिले बहुताची तेची श्रीपती सांगत एक बुद्धिमंत होती ते निज बुद्धी घेऊन हाती शेती लागले विषय स्वार्थी ते ठकिले निश्चिती ध्येयमता एकाची बुद्धी अति चोखडी वेदशास्त्राची उत्पत्ती गाढी ते अभिमानी कडो विखडी ठकिले पडी पाडी ज्ञान गर्वे बुद्धिमंताभ्यासी जन अभ्यासे साधिते प्राणापान हे योग दुर्गीर्गता जान ठकिले संपूर्ण भोग सिद्धी एक मानिती कर्म श्रेष्ठ वाढविती कर्म कचाट विधी निषेधी रुंदिली वाट बुडाले कर्मट कर्मा माझी या परिणाना विपत्ती करिता ठकले नेणो किती तैसी नवे माझी भक्ती सभाग्य पावती निज भाग्ये माझे सर्व भूती जासी भजन त्याचे बुद्धीची बुद्धी मी आपण ते तो बुद्धी मनसी कोण कर्म ब्रह्मार्पण महाबुद्धी सर्व भूती माझे भजन सर्व कर्म मदर्पण हे बुद्धीची महाबुद्धी जाण येणे ब्रह्म परिपूर्ण स्वये होती चतुरांचे चातुर्य गहन या नाव बोलीचे गा आपण मिथ्या देहे करुणी भजन ब्रह्म सनातन स्वये होती आधी मायाची तो आवो माया कल्पित मिथ्या देहो
ते निज कर्म मजार्पिता पाहो ब्रह्म स्वयमेव स्वय होते मिथ्या देहाचे विभजने सत्य परब्रह्म स्वय होणे देवी कोणा देऊनी आपले कणांची घेणे महाराशी एका पुटके काचवटी चिंतामणी जोडे गाठी काही पेचा साठो वाटी जोडे उठा उठी आवाशंक एवे मिथ्या देहीचे कर्माचरण जे जीवासे दृढ बंधन हे कर्म करिता मदर्पण ब्रह्म परिपूर्ण स्वय होती अनित्य देहाची आसाठी नित्य वस्तूशी पडे पिठी हेची बुद्धी म्हणते बुद्धी मोठी ज्ञानाची संतुष्टी या नाव म्हणिते निस्तंकित परमार्थ स्वमुखे बोलिला श्रीकृष्णनाथ तो कळसा अनुया ग्रंथ उपसंहारात सांगतो ईशते हिलकर्ष्णो ब्रह्मवादस्य संग्रह समासव्यासविधिना देवानामपि दुर्गमः संक्षेप्यानि सविस्तरे सांडोनि नानामतान्तरे न्यासांगितले निज निर्धारे ब्रह्मज्ञान खरे अतिशुद्ध तुझ सांगितले करुण सुगम हरी हे ब्रह्मादि देवा दुर्गम जे आलोडिती आगम निगम त्यासी परम दुस्तर येथे नाना शास्त्र शब्द बोध वस्तू नेणोई करीती वाद जेत वेदांचा ब्रह्मवाद होय निशब्द नेति शब्दे हे आत्मज्ञानाचे निजसार परमार्थाचे गुह्य भांडार मज परमात्म्याचे जिव्हार फोडोनी साचार सांगितले अभीक्ष्ण शस्ते गदितम ज्ञान विस्पष्ट युक्तिमत् एतद्विज्ञाय मुच्येत पुरुषो नष्ट संशयः जे वेद शास्त्रांची वाडे जे बोली बोलता नातुडे ते ज्ञान तुझ पुढे निज निवाडे सांगितले हे सांगितले शुद्ध ज्ञान हे नाना युक्ती करून जाण दृढते लागी निरूपण पुन्हा पुन्हा जाणण्या केले बहुतन लाविता खटपट तो जण वाटताई कष्ट ज्ञान सांगितले विस्पष्ट घेणे होती सपाट संशय सर्व हे जाणितल्या ज्ञान सर्व संशय होती दहन साधक होय ब्रह्म संपन्न स्वानंद पूर्ण सर्वदा या सांगितले गुह्य ज्ञान एकादशाचे निरूपण याचे श्रवण पठन मनन करितो धन्य उद्धवा सुविक्तं तव प्रश्नं मयैतदपि धारये सनातनं ब्रह्म गुह्यं परं ब्रह्मादिगच्छति ज्ञाते तरति हे नवल कोण परिभाळे भोळे जे अज्ञान त्यासी उद्धरावया जाण उद्धवा तू हा प्रश्न पुशिला त्या प्रश्नानुसारे जाण या संतोषोने आपण सांगितले गुह्य ज्ञान परम कारण परब्रह्म येवी वत्साचे हुंकारे धेनु स्रवत चाले क्षिरे देवी तुझे निप्रश्नाधरे मी स्वानंद भरे तुष्टलो ते तन करता हे प्रश्न होता तानयाचे अवलोकन कृर्मी नेत्रद्वारा आपण अमृतपान करवित देवी उद्धवा तुझे अवलोकन होता माझे हृदयीचे ब्रह्मज्ञान ते ओसंडले गा परिपूर्ण ते हे निरूपण या केले ये निरूपण विषय परमामृत सावकाशे तुझ्या पाजिले अनायासे स्वानंद रसे निजबोधू सिंधू मेघा जलपान करवी तेने जळे मेघ जगाते निभवी
देवी उद्धवाची ब्रह्मपदवी जडमूलदेवी उद्धरिजे जेवी वत्साचे प्रेम घरे गाय तुझे ते घरासी पुरे केली उद्धव प्रश्नाधरे जग उद्धरे अनायासे तो हा प्रश्नोत्तर कथानुवाद माझा तुझा ब्रह्म संवाद निरूपणी एकादश संग हा अर्थावबोध जो राखे अथवा हे निरूपण सार्थके लोका करी श्रवण तै श्रोते वक्ते उभय जान ब्रह्म सनातन स्वये होती जगी ब्रह्मा सता परिपूर्ण मन बुद्धी इंद्रिया निषेधान जेथे वेदासी पडिले मौन ते गुह्य ज्ञान पावती ज्ञान पावलिया पुढते कदा काळे नव्हे तुझी हा एकादशात दरिता चित्ती पद प्राप्ती अच्युत श्रोते वक्ते एकादशार्थी एवढी पदवी पावती मागभक्ता शिष्याची प्रीती जे उपरिसिती हे ज्ञान त्यांच्या फळाची फल प्राप्ती ज्ञानोपदेशाची शुद्ध स्थिती उद्धवा लागी अति प्रीती स्वमुखे श्रीपती सांगत एतन्मम भक्तेषु संप्रदद्यात् सुपुष्कलम् तस्याहं ब्रह्मदायस्य ददाम्यात्मानमात्मना काया वाचा आणि चित्त गृहदारा वित्त जीवित निष्काम काम सार्पित अनन्य भक्त ते माझे ऐश्या भक्तांच्या ठाई दान अवश्य उपदेशावे हे ज्ञान त्याही उपदेशाचे लक्षण पक्व परिपूर्ण ते ऐसे जेत जाय साधकाचे मन एक तेत ब्रह्म परिपूर्ण मन निघाव्या तेथून द्विते स्थान सेना ऐसे करितानुसंधान चैतन्य समरसे मन त्याते म्हणजे पुष्कळ ज्ञान उपदेश पूर्ण यानाव ऐसे समूळ ब्रह्म ज्ञान मद्भक्तांशी जो करी दान त्याचा ब्रह्म ऋणी आम्ही जाण होय संपूर्ण उद्धवा त्याची अवतीर्ण पाशी गाठी काही नाही मज पाशी मी निज रूपार्थी त्यासी अहर्निशी मी त्या जवळी जो शिष्याशी दे ब्रह्मज्ञान मी परमात्मा त्या अधीन ब्रह्मदात्याच्या बोले जान स्त्रियादी शूद्रजन मी उद्धरी देवोनिया परब्रह्म जो मद्भक्ताशी करी निष्कर्म त्याचा अंकित मी पुरुषोत्तम तो प्रिय परम लागी जो ब्रह्मज्ञान दे मद्भक्ता तया हुनी अनेक परता मदान नाही गा पर्यंता जान तत्वता उद्धवा तो आत्मा मी शरीर जान त्याचा देह मी होय आपण त्याचे जे जे कर्माचरण ते संपूर्ण मीची होय जैसा मी अवतारधारी तैसाची तोही अवतारी त्या आली मज माझाली नाही वेळभरी अंतर जो या ब्रह्मज्ञानाचे करी दान त्याशी या परी मी आपण करी निजात्मार्पण तरी उत्तीर्ण नव्हेचे या लागे वर्तताही शरीरी ही अखंड त्याची सेवा करी निजात्मार्पण प्रीतिवारी मी त्याच्या घरी सर्वदा त्याते जे जड भारी तेही मी वाही आपुल्या श्री माझी चैतन्य साम्राज्य त्याचे घरी सर्वदा एकादशाचे ब्रह्मज्ञान बोधोनी मद्भक्ता जो करी दान त्याशी या परी जान आत्मार्पण ते करी असोन साधवे ब्रह्मज्ञान तरी या ग्रंथाचे पठन
जो सर्वदा करी सावधान तो परम पावन उद्धवा ये तत्समधीत पवित्रं परमं शुचि समुएता हर हर मां ज्ञानदीपेन दर्शयन् विखळजे का ब्रह्मज्ञान तो हा माझा तुझा संवाद दान जो सादरे करी पठन सावधान श्रद्धाळू चढत्या वाढत्या परवडी शुद्ध सात्विके श्रद्धा गाढी पदोपदी नवी गोडी अद्भुतावडी पठनाची वाचेची आठवड्या प्रती श्रद्धा स्नेहाची संपत्ती निज जिव्हा करुणी वाते जो हे ज्ञान दीप्ती प्रकाशी एकादशाचे ज्ञान दीप्ती एकादश इंद्रियांच्या वाती उजळून जे मजवानी ते पवित्र किती मी सांगू या परिजे ग्रंथ पठन हे माझे ज्ञान निरांजन तेने ज्ञान दिते जो जान माझे स्वरूप पूर्ण प्रकाशी त्याचे लागले जे संगती त्या ते ब्रह्मादिक वंदिते त्याचे निपावन त्रिजगती दान निश्चिती उद्धवा असो ज्याशी नटके पठन हे श्रद्धेने करिता श्रवण त्यासी न बाधी बंधन ते निरूपण हरि सांगे ये तच्छ्रद्धया नित्य व्यग्र शृणुयान् नरः मयि भक्तिं परां कुर्वन् कर्मभिर्न सपद्यते असो न करवे अध्ययन तरी श्रद्धायुक्त सावधान करिता एकादशाचे श्रवण कर्मबंधन आधीना आधी श्रद्धेने केले श्रवण त्याहुनी दृढ व्हावे मनने विनतेन कुसत जान ब्रह्मप्राप्ती पूर्ण फळेना संपलिया कथा श्रवण मनीचे संपावे ना मनन जैसे लोभियाचे धन हृदय आठवण सर्वदा जैसे जैसे तुझे श्रवण तैसे तैसे लागे मनन मननानुसारे भजन पराभक्ती जाण उद्बोधे अर्थ जिज्ञासु अर्थार्थी त्यांची सांडोनिया स्थिती उल्हासे माझी चौथी भक्ती जिथे परामनती सज्ञान पराभक्तीचे माझे भजन क्रिया मात्रे निजात्मदर्शन या लागी मद्भक्तांची जाण कर्मबंधन बाधिना हे असो अतिमुय बोलणे येणे एकादशाचे निश्रवणे मी तरेन हा विश्वास देणे अंतःकरणे दृढ केला दृढ विश्वास मानुनी पाहि जो लोधला श्रवण विषयी माझी भक्ती त्याच्या ठाई जोडिता पाहि घररी घे घररी घेऊन निष्काम अर्थांचे निर्दळी सर्व कर्म या नाव पराभक्ती परम विश्राम धाम श्रवणार्थ्या एकादशाचे श्रद्धा श्रवण करिता एवढा लाभ पूर्ण श्रवणे उपजे माझे भजन भजने भक्तजन निर्मुक्त असो इतरांची वार्ता म्या तुझ निरूपली जे ज्ञान कथा ते तुझ्या निश्चितार्था काय तत्वता प्रतिबोधली अप्युद्धव त्वया ब्रह्म सखे समवधारितम् अपि ते विगतो मोह शोकश्चासौ मनोभवः उद्धवा तुझे ते कोणी प्रेमा गोह्य ज्ञानाति उत्तम तुझ ज्ञान रूपिले परब्रह्म सांग सुगमातिशुच हे ज्ञानाचे सोलीवधान हे वेदांचे विसावते स्थान हेची विद्येची बोळवण समाधान जीव शिवा ऐसे हेचे गुह्य ज्ञान मन बुद्धी वाचे सिया गम्य
ते व्याघ्र केले निरूपण श्रद्धा संपूर्ण एकोनी देवी सखा सखा भरती आपुली ओपी निज संपत्ती देवी व्याहे ब्रह्मस्थिती तुझ्या हाती ओपिली जैसे दिदले श्रवणाच्या हाती तैसे प्रविष्ट झाले तुझ्या चित्ते की माझारी पडली काही गुंती विकल्प वस्ती विक्षेप म्या निरूपिले सार परम ते तुझ कळले परब्रह्म नशेल तरी हाची उपक्रम पुढती सुगम सांगेन चैतन्य ठसावनी चित्ते जेथा कळली ब्रह्मस्थिती तेत मोह ममतेची वस्ती समूळ निश्चिती नसावी आकळले ब्रह्मज्ञान त्याची ओळखन संकल्प विकल्प विज्ञान पुरती जाण उपजेना मितो बन उपजेना ध्येय ध्याता ध्यान नुपजे त्यासी कर्मटपन ब्रह्म परिपूर्ण जाणितल्या जेणे जाणितले ब्रह्मज्ञान त्यासी बाधिना कर्म बंधन कर्माचे जे कर्माचरण ते जाण आपण माईक जे विछाया चढे पुरुषाचे परी तेचा लोभ पुरुष न मानी देवी काया चाळी ब्रह्मज्ञानी देहाभिमानी तो नव्हे देवी सूर्या पुढे अंधार अर्धक्षण धरी धीर देवी ब्रह्मज्ञानी कर्माधर अनुमात्र उरेना कर्माचे जे कर्म बंधन तो मनोजन्य संकल्प जाण जेथे मनाचे मोडे मनपण तेथे कर्माचरण निर्विष वस्तु नित्य निर्विकल्प तेथे नाही संकल्प विकल्प हे परब्रह्माचे निज स्वरूप हे रूप स्वानुभवासी ऐसे ब्रह्म पावल्या स्वयंमेव मी एक उद्धव होतो पाहावो त्या उद्धवपणासी नाही ठावो महाशोक होते तकैचा उद्धवपणाची वस्ती शोक मोहाची उत्पत्ती ते उद्धवपणा नव्हे चित्ती जरी ब्रह्मप्राप्ती तुझ झाली आयुष्य ऐकता देवाचे वचन उडाले उद्धवाचे उद्धवपण झाला स्वानंदी निमग्न बोलते पण उडाले पावता पुले निजात्मता उडाली उद्धवत्वाची अवस्था बुडाली स्वदेह अहंता निज निमग्नता स्वानंदी तेथे देवे कुशला जो प्रश्न त्याचे कोणले प्रतिवचन कृष्णे सहित उद्धवपण गिळोनी परिपूर्ण वस्तू झाला जे कोणी उद्धवाची अवस्था हा ब्रह्म पावला निजात्मता एक सडगे श्रीकृष्णनाथा हृदयस्था काय न कळे शिष्य साचार अनुभव आहे तेने सद्गुरु सुखाचा मेरू होये केवी तानयाचे धनी माये सुखावले राहे स्वानंदे सेवक भांडिता परचक्र तेने आयासी संतोष थोर गुढी वारुणी साचार करी निज गजर स्वानंदे कान्याचे लय पुरविणे हे राणीची वेदना जाणे का शिष्याशी स्वानुभव देणे प्रेरणी सद्गुरु निज पुत्रे लादल्या निधान पिता संतोषे आपण देवी उद्धवाचे ज्ञानुभवे जाण सोये श्रीकृष्ण संतोषे कृष्ण सुखे सुखरूप नित्यता तोही शिष्यानुभवे सर्वथा लाहे सुखाची परमावस्था हे गुरुगम्यता गम्य शिष्याशी बोध करिता गुरुशी नसते सुखावस्था तरी उपदेश परंपरता मूर्ती तत्वता ये लोकी गुरु सांगे जैव बगले साठी तैते शिष्याशी बोधेना गोष्टी मा निजानुभवाची भेटी केवी निज दृष्टी देखेल जेवी बाळासे नेणे देवता ते नेणे परी सुखावे माता तेवी शिष्याशी अनुभव होता सुखावे तत्वता सद्गुराहो तैसा उद्धवाचा ब्रह्मभावो देहोनी सुखावे कृष्ण देवो
माझा उद्धव झाला निसंदेह यासी ब्रह्मानुभव कळिला उद्धवाची ब्रह्मनिष्ठता अनुभवानी निजात्मता हे कळो सर्वे श्रीकृष्णनाथा परोपदेशाथा शिकवित तू मावल्या ब्रह्मज्ञान एक शिष्योपदेश लक्षण पात्र शुद्धीचे कारण ते ओळखण हरी सांगे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।